नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक प्रकाश सरगर। आज आपण प्रात्यक्षिक क्रमांक 5 विधा सादरीकरण विभाजित वर्तुळ काढणे याचा व्हिडिओ भाग 2 बघत आहोत। आपण विभाजित वर्तुळ काढणे याच्या व्हिडिओ 1 मध्ये म्हणजे भाग 1 मध्ये प्रत्यक्ष विभाजित वर्तुळ काढण्याच्या ज्या 6 पायऱ्या आहेत त्या 6 पायऱ्यानुसार एक उदाहरण व्यवस्थित सोडवून बघितलेले होते। आता आज आपण या व्हिडिओमध्ये सुरुवातीला आपल्याला पान नंबर 103 वरती विभाजित वर्तुळाच्या संदर्भात एक तक्ता दिलेला आहे, तो तुम्हाला दिसतो। तो तक्ता पूर्ण करणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला पुढे सरावासाठी उदाहरण दिलेले आहेत विभाजित वर्तुळ काढण्यासाठी। त्या उदाहरणाचे आपण विभाजित वर्तुळे काढणार आहोत। तर सुरुवातीला आपण जो तक्ता दिलेला आहे तो तक्ता बघूया। आता या तक्त्यामध्ये काय दिले बघा, पहिल्यांदा अनुक्रमांक दिला आहे, त्यानंतर विभाजित वर्तुळाचे फायदे दिलेत, तिसऱ्या कॉलममध्ये विभाजित वर्तुळाचे तोटे आहेत, त्यानंतर विभाजित वर्तुळाचे उपयोग आहेत आणि क्रमांक 1 जो आहे तो एक आपल्याला सोडवून दिलेला आहे। त्याच्या खाली 3, 4 आपल्याला सोडवायचे आहेत। तर आपण सुरुवातीला हा तक्ता पूर्ण करूया आणि त्यानंतर आपल्या भूगोलच्या पाठ्यपुस्तकामध्ये जी उदाहरण दिली आहेत ती उदाहरणे आपण सोडवून बघूया। 12वी भूगोल पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 103 वरती आपल्याला हा तक्ता दिलेला दिसून येतो। यामध्ये अनुक्रमांक 1 हा सोडवून दिलेला आहे। यामध्ये आपल्याला विभाजित वर्तुळाचे फायदे, तोटे आणि उपयोग हे लिहायचे आहेत। म्हणजे आपण विभाजित वर्तुळ काढणार, परंतु त्याचे फायदे, तोटे किंवा उपयोग हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। त्या दृष्टीने आपल्याला हा तक्ता पूर्ण करण्यासाठी दिलेला आहे। मग आता पहिला बघा, विभाजित वर्तुळाचे फायदे आकडा 1, तर माहितीची तुलना करण्यासाठी फायदेशीर। विभाजित वर्तुळ काढल्यानंतर आपल्याला अनेक उपघटकांची तुलना करता येते, यासाठी विभाजित वर्तुळ हे फायदेशीर असते। आता आपण पहिल्यांदा फायद्याचा कॉलम जो आहे तो पूर्ण करून घेऊया। त्यानंतर बघा, दुसरा फायदा आहे विभाजित वर्तुळावर निष्कर्ष काढता येतो। म्हणजे आपण ज्यावेळेस विभाजित वर्तुळ पूर्ण करेल त्यावेळेस आपल्याला खाली हा निष्कर्ष लिहावा लागतो। म्हणजेच आपल्याला विभाजित वर्तुळावरून दिलेल्या विधाचे निष्कर्ष काढता येतो। हा एक फायदा हा विभाजित वर्तुळाचा असलेला दिसून येतो। त्यानंतर पुढचा फायदा आहे क्रमांक 3, विधा सांख्यिकीय माहितीची व्याप्ती लक्षात येते। म्हणजे आपण ज्यावेळेस आकडेवारी बघतो त्यावेळेस आपल्याला सदर आकड्यामध्ये किती फरक आहे किंवा कोणती विधा जास्त मोठी किंवा छोटी हे लगेच लक्षात येत नाही। आपल्याला प्रत्येक आकडा हा बघावा लागतो। परंतु जर आपण विभाजित वर्तुळ काढले तर आपल्याला लगेच आकृतीच्या निरीक्षणावरून लगेच कळतं की ह्यामध्ये विधा म्हणजे सांख्यिकीय आकडेवारी मोठी कुठली आहे, छोटी कुठली आहे, हे लक्षात आपल्याला विभाजित वर्तुळ काढल्यानंतर येते। त्यानंतर चौथा फायदा आहे मोठी आकडेवारी असल्यास निरीक्षणाने माहिती समजते। म्हणजे समजा हजारामध्ये, लाखामध्ये जर आकडेवारी मोठी असेल तर त्यांची तुलना करताना आपल्याला अडचणी येतात। परंतु त्याचंच जर आपण विभाजित वर्तुळ काढलेलं असेल तर आपल्याला लगेच कुठली विधा मोठी आहे आणि कुठली छोटी आहे हे निरीक्षणाने समजते। म्हणजे अशा पद्धतीने विभाजित वर्तुळाचे आपल्याला फायदे सांगता येतील। यामध्ये अजूनही फायदे तुम्ही ॲड करू शकता। आता आपण विभाजित वर्तुळाचे तोटे बघूया। आता पुस्तकामध्ये दिलेला तोटा कुठला आहे बघा, आकृतीकडे पाहता केवळ तुलनात्मक चित्र समजते, परंतु आकृतीवरून अचूक मूल्य काढता येत नाही। म्हणजे ह्या जो तोटा दिलेला आहे तो कधीचा आहे, ज्यावेळेस आपण विभाजित वर्तुळ पूर्ण केल्यानंतर आपल्याला प्रत्येक आकड्याचं मूल्य किती आहे, म्हणजेच प्रत्येक उपघटकाचं मूल्य किती आहे हे लगेच काढता येत नाही, हे एक तोटा आहे। त्यानंतर दुसरा तोटा आहे 2 मूल्यामध्ये कमी फरक असल्यास निष्कर्ष काढताना अडचणी येतात। म्हणजे समजा 3-4 उपघटक आपल्याला दिले असतील आणि त्यातल्या 1-2 उपघटकांची जर आकडेवारी जर समान असेल, थोडासा किंचित फरक असेल, तर कुठलं जास्त आणि कुठलं कमी हे आपल्याला लगेच फक्त आकृतीचे निरीक्षण करून हे सांगता येत नाही। ही एक अडचण किंवा तोटा हा विभाजित वर्तुळाचा आहे। त्यानंतर पुढचा आहे सांख्यिकीय माहितीचे उपविभाग जास्त असल्यास विभाजित वर्तुळ काढता येत नाही। म्हणजे सांख्यिकीय माहितीचे उपविभाग बघा, आपण ज्यावेळेस विभाजित वर्तुळ काढतो त्यावेळेस 5 ते 6 उपघटक आपल्याला दिले जातात।
उदाहरणार्थ पिके, आता आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जे उदाहरण बघितलं त्यामध्ये 5 उपघटक होते बघा. अन्नधान्य 1, कडधान्य 2, ऊस 3, तेलबिया 4 आणि इतर पिके 5. मग असे जर उपघटक आपल्याला जास्त दिले म्हणजे 10-12 उपघटक दिले तर एवढ्या उपघटकाची माहिती आपल्याला विभाजित वर्तुळामध्ये दाखवता येत नाही. म्हणजे सांख्यिकीय माहितीचे उपविभाग जास्त असल्यास विभाजित वर्तुळ काढता येत नाही. त्यानंतर बघा तुलनात्मक निरीक्षण ढोबळ मानाचे असते, त्यामध्ये अचूकता नसते. म्हणजे आपण विभाजित वर्तुळावरून जे निष्कर्ष काढतो ते निष्कर्ष ढोबळ मानाने असतात. जर अचूक आपल्याला आकडेवारीच पाहिजे असेल तर आपल्याला प्रत्यक्ष त्या विभाजित वर्तुळावरून सांगता येत नाही. म्हणजे ढोबळ आपल्याला जर निष्कर्ष सांगायचा असेल तरच आपल्याला विभाजित वर्तुळ फायदेशीर असते. आणि जर अचूकता पाहिजे असेल तर आपल्याला विभाजित वर्तुळाने सांगता येत नाही. हा एक तोटा असलेला आढळून येतो. आता फायदे बघितले, तोटे बघितले. आता विभाजित वर्तुळाचे उपयोग म्हणजे कशासाठी याचा उपयोग केला जातो हे बघूया. आता पहिलाच उपयोग दिलेला आहे घटकाचे वर्गीकरण करण्यास उपयुक्त. म्हणजे 4-5 घटक असतील तर त्यांचे वर्गीकरण करण्यास हे उपयुक्त होतात आणि वर्गीकरण केल्यानंतर त्यांची आपल्याला तुलना करता येते. त्यानंतर आहे माहितीवर निष्कर्ष काढता येतो. म्हणजे जर आपल्याकडे उपघटक अनेक असतील आणि त्याची जर विभाजित वर्तुळामध्ये आपण मांडणी केली तर निष्कर्ष काढता येतो. आपल्याला सुद्धा बघा जी सरावासाठी उदाहरण दिलेले आहेत त्या आकडेवारीवर आधारित विभाजित वर्तुळ काढल्यानंतर आपल्याला पुन्हा त्यावर आधारित निष्कर्ष काढावयाचा आहे. म्हणजेच जर निष्कर्ष काढावयाचा असेल तर विभाजित वर्तुळ उपयोगी पडते. तिसरा फायदा बघा विधा ठराविक असेल तर तुलना करण्यासाठी उपयोग केला जातो. ठराविक विधा म्हणजे कसं, तर विधा जर 6, 7, 4, 5 एवढ्या असतील तर आपल्याला त्यांची तुलना करण्यासाठी विभाजित वर्तुळ काढता येते. त्यानंतर पुढचं आहे विधाचे निरीक्षण करण्यासाठी उपयोग केला जातो. म्हणजे आपल्याला जर तक्त्यामध्ये आकडेवारी दिली तर ते आकडेवारी कमी जास्त कोणती आहे हे चटकन लक्षात येत नाही किंवा तुलना करता येत नाही. म्हणून त्या विधाचे निरीक्षण करण्यासाठी चटकन लक्षात येण्यासाठी आपल्याला विभाजित वर्तुळ हे उपयोगी पडते. अशा पद्धतीने आपल्याला विभाजित वर्तुळाचे फायदे, तोटे आणि उपयोग हे सांगता येतात. आता ही जी तक्ता आहे तो तक्ता तुम्हाला तुमच्या भूगोलच्या जर्नल्समध्ये हा लिहावा लागणार आहे. आत्ता आपण पान नंबर 103 वरती जी सरावासाठी उदाहरणं दिलेली आहेत ते आपण प्रत्यक्ष सोडवून बघणार आहोत. मग आता यामध्ये बघा उदाहरण क्रमांक 1 दिलेलं आहे राज्यातील रस्ते बांधणी किमीमध्ये आणि खाली आकडे दिलेत अनुक्रमांक 1 ते 5 आहेत. रस्त्यांचा प्रकार दिला आहे राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग, इतर जिल्हा मार्ग आणि ग्रामीण रस्ते. आणि रस्ते बांधणी किमीमध्ये आपल्याला आकडेवारी दिला आहे किलोमीटरमध्ये. यावर आधारित आपल्याला विभाजित वर्तुळ काढायचे आहे. आता ह्याच्या ज्या एकूण 6 पायऱ्या आहेत त्यानुसार विभाजित वर्तुळ काढले जाते. त्या सर्व 6 पायऱ्या आपण प्रत्यक्ष व्हिडिओ क्रमांक 1 मध्ये हे बघितलेले आहेत. मग आता बघा यामधली जी पहिली पायरी आहे ती आहे दिलेल्या विविध घटकांच्या आकडेवारीची बेरीज करा. म्हणजे ही जी आकडेवारी दिलेली आहे त्या आकडेवारीची आपल्याला सुरुवातीला खाली इथं बेरीज करायची आहे. ही आपली पहिली पायरी आहे. मग आपण ह्या सर्व आकड्यांची बेरीज केल्यानंतर बेरीज किती येते बघा, एकूण 1,83,757 एवढी एकूण बेरीज आहे. आपण यांची बेरीज केल्यानंतर पायरी क्रमांक 1 पूर्ण होते. आता पायरी क्रमांक 2 खाली दिलेल्या सूत्राचा वापर करून उपविभागांचे अंशात्मक मूल्य काढा. म्हणजे इथं तर उपविभाग किती आहेत, 5 आहेत. आता प्रत्येकाचं अंशात्मक मूल्य आपल्याला सूत्रानुसार काढायचं आहे. मग सूत्र तुम्हाला माहितीच आहे, उपघटकाचे अंशात्मक मूल्य बरोबर एका उपघटकाचे मूल्य छेद एकूण उपघटकांची बेरीज गुणिले 360. मग आता आपण पहिलं जे राष्ट्रीय महामार्ग आहे त्याची जी आकडेवारी आहे त्या उपघटकाची अंशात्मक मूल्य काढूया. आता एका उपघटकाची किंमत किती आहे, 2970 किमी.
आणि एकूण उपघटकांची बेरीज किती आहे 1,83,757. मग ह्या किमती सूत्रामध्ये घालूया. वरती बघा 2970 एका उपघटकाची मूल्य आहे. आपण राष्ट्रीय महामार्ग बघतोय आणि एकूण आपली 1,83,757 गुणिले 360 याचा भागाकार पहिल्यांदा करायचा. वरती याला 360 गुणायचं. गुणल्यानंतर 5.81 अंश एवढी किंमत येईल. आता 5.81 आपल्याला राऊंड फिगर करावं लागेल. हे राऊंड फिगर केल्यानंतर 6 अंश एवढी अंशात्मक मूल्य हे राष्ट्रीय महामार्गाचे येईल. आता या ठिकाणी एक तुम्हाला काढून दाखवलं आहे. आपण तक्ता काढूया आणि त्या तक्त्यामध्ये सर्व उपघटकांचे अंशात्मक मूल्य काढूया. आता बघा अशा पद्धतीने तक्ता आखून घ्यायचा. तर तक्ता आखून घ्यायचा नसेल तर तुम्हाला अशा पद्धतीनं प्रत्येक उपघटकाचं मूल्य हे एकाखाली एक काढावं लागेल. आणि जर तक्ता काढला तर तक्त्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती ही एकत्रित लिहिता येते. मग इथं बघा अनुक्रमांक आहेत 1 ते 5. रस्त्यांचा प्रकार दिलेला आहे. रस्ते किमीची आकडेवारी आहे. एकूण इथं लिहिलेले आहे. आणि आता इथं सूत्राचा वापर करून उपविभागांचे अंशात्मक मूल्य या ठिकाणी काढायचे आणि अंशात्मक मूल्य राऊंड फिगरमध्ये या ठिकाणी लिहायचे. मग आता आपण पहिलं जे काढलेलं आहे राष्ट्रीय महामार्गाचं ते पुन्हा एकदा बघूया. 2970 छेद 1,83,757 गुणिले 360 5.81 येईल बरोबर 6 अंश येईल. ह्याचं राऊंड फिगर करायचं. तर पॉईंटच्या पुढं 5पेक्षा मोठा आकडा असेल तर शक्यतो 6 घ्यायचं. आणि जर समजा पॉईंटच्या पुढं जर छोटा आकडा असेल 5पेक्षा कमी तर तो पहिला 5 हा घ्यायचा. मग आता दुसरी आकडेवारी किती आहे राज्य महामार्गाची ही 30,548 आहे. वरती लिहायची 30,548 छेद खालची आकडेवारी कॉमन राहते. एकूण 1,83,757 गुणिले 360 हे गणित सोडवल्यानंतर येईल 59.84. आता 59.84 काय होईल राऊंड फिगर 60 होईल. म्हणजे याचा राऊंड फिगर आपल्याला 60 घेता येईल. त्यानंतर आपली प्रमुख जिल्हा महामार्ग 37,234 ही सूत्रामध्ये किंमत घालू. 37,234 छेद 1,83,757 गुणिले 360. पहिल्यांदा ह्याचा भागाकार करायचा नंतर गुणिले 360 करायचं बरोबर किती येईल 72.94. आता याचा राऊंड फिगर केल्यानंतर येईल 73 अंश. आता त्यानंतर पुढचं इतर जिल्हा मार्ग 36,403 आहे. ह्या किमती सूत्रामध्ये घालायच्या. 36,403 छेद एकूण गुणुले 360. ह्याचा ज्यावेळेस आपण पहिल्यांदा गुणाकार केला नंतर 360 गुणलं किती येईल 71.33 अंश. आता इथं बघा 71.33 अंश आहे म्हणून आपण काय केलेलं आहे राऊंड फिगर 71 घेतलेला आहे. आता इथं फरक समजून घ्या. जर 71 पॉईंटच्या पुढं 33 आहे म्हणजे 50पेक्षा कमी आहे तर 71 हे आहे ते ठेवायचं. आता वरती बघा 72.94 आहे. पॉईंटच्या पुढं 94 आहे 50च्या पुढं आहे पण 72चं काय करायचं 73 करायचं. म्हणजे अशा पद्धतीने राऊंड फिगरमध्ये करून घ्यायचं. आता त्यानंतर ग्रामीण रस्ते बघा 76,602 आहे. 76,602 छेद 1,83,757 गुणिले 360 अंश बरोबर येईल 150.07. आता याचं राऊंड फिगर करताना सुद्धा बघा पॉईंटच्या पुढे 0.7 आहे म्हणजे 50पेक्षा खूपच कमी आहे म्हणून राऊंड फिगर 150 अंश घ्यायचे. आता हे झाल्यानंतर आपण सर्व उपघटकांचे अंशात्मक मूल्य हे काढलेलं आहे. आता ह्या सर्व अंशात्मक मूल्यांची बेरीज खाली एकूण ही 360 यायला पाहिजे. जर 360 आली तर आपलं हे सोडवलेली गणितं बरोबर आहेत आणि जर 360 येत नसेल तर आपलं कुठलं गणित चुकलेलं आहे. आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे प्रत्यक्ष विभाजित वर्तुळ हे काढायचे आहे. मग पुढं आपण तक्त्यामध्ये अनुक्रमांक राष्ट्रीय महामार्ग म्हणजे रस्त्यांचा प्रकार रस्ते बांधणी किमीमध्ये आणि अंशात्मक मूल्य घेऊया आणि विभाजित वर्तुळ काढूया. आता या ठिकाणी बघा आपलं तक्ता घेतला आहे रस्ते बांधणी किमीमध्ये आणि अंशात्मक मूल्य या ठिकाणी घेतलेलं आहे. याच्या साहाय्यानं विभाजित वर्तुळ काढायचं आहे. मग आता काढताना ज्या पायऱ्या आहेत पायरी क्रमांक 3
आपल्या दिलेल्या कागदाचा आकारानुसार वर्तुळाची त्रिज्या ठरवा. परत पायरी क्रमांक 4, पायरी क्रमांक 5, पायरी क्रमांक 6 ह्या स्टेपनुसार आपण पहिल्या व्हिडिओमध्ये एक विभाजित वर्तुळ काढून दाखवलेलं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला प्रत्यक्ष विभाजित वर्तुळ काढलेलं आढळून येईल. आता विभाजित वर्तुळ काढल्यानंतर हे अशा पद्धतीने दिसेल बघा. त्यामध्ये वरती नाव लिहायचं, राज्यातील रस्ते बांधणी किमीमध्ये, आणि या ठिकाणी जे उपघटक आहेत ते लिहिलेले आहेत. राष्ट्रीय महामार्ग, नंतर राज्य मार्ग, नंतर प्रमुख जिल्हा मार्ग, इतर जिल्हा मार्ग, ग्रामीण रस्ते, याच्यावरती या ठिकाणी सूची लिहायची. आता बघा थोडक्यात तुम्हाला अंदाज येईल. राष्ट्रीय महामार्ग किती अंश आहे? 6 अंश. या ठिकाणी थोडंसं तुम्हाला इथं आलं दिसतं. परत राज्य मार्गासाठी रंग कुठला आहे? हा रंग आहे. परत प्रमुख जिल्हा मार्गासाठी हा रंग आहे. इतर जिल्हा मार्गासाठी हा रंग आहे. आणि ग्रामीण रस्त्यासाठी हा रंग दिलेला आढळून येईल. आता या ठिकाणी तुम्हाला आकडेवारी सुद्धा दिलेली आहे बघा. आकडेवारी लिहिलेली आहे. ही आकडेवारी लिहावीच असं नाही. तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये उदाहरण सोडवून दिलेलं आहे. त्या ठिकाणी सुद्धा आकडेवारी दिलेली आहे. जर लिहिली तरी चालेल, नाही लिहिली तरी चालेल. आता आपल्याला अशा पद्धतीनं विभाजित वर्तुळ तयार झाल्यानंतर आपल्याला निष्कर्ष लिहायचा आहे. आता निष्कर्ष कसा येईल बघा. राज्यामध्ये ग्रामीण रस्त्यांचे प्रमाण सर्वात जास्त असून राष्ट्रीय महामार्गांची संख्या सर्वात कमी आहे. आता ग्रामीण रस्ते बघा, त्याचा रंग कुठला आहे? हा रंग आहे. तर हा जो रंग आहे तो तुम्हाला विभाजित वर्तुळामध्ये सर्वात जास्त दिसतो. म्हणजे याचा अर्थ किंवा निष्कर्ष काय आहे? तर राज्यामध्ये ग्रामीण रस्त्यांचे प्रमाण हे जास्त आहे आणि राष्ट्रीय महामार्गांची संख्या सर्वात कमी आहे. आता राष्ट्रीय महामार्गासाठी हा रंग आहे, या ठिकाणी तुम्हाला दिसतो, छोटासा आहे. म्हणजे हा जो आहे तो सगळ्यात कमी दिसतो. म्हणजेच राष्ट्रीय महामार्गाची संख्या सर्वात कमी आहे. अशा पद्धतीने निष्कर्ष काढता येईल. मग इतर जे राज्यमार्ग, प्रमुख जिल्हा महामार्ग, इतर महामार्ग यांची जी संख्या आहे ती आपल्याला जवळपास सारखी दिसून येते. अशा पद्धतीने निष्कर्ष हा तुम्हाला शेवटी लिहावा लागेल. आता आपण उदाहरण क्रमांक 3 पुढचं उदाहरण बघूया. तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये 103 पान नंबरवरती सगळी उदाहरणे आहेत. आता प्रश्न क्रमांक 3 काय दिला आहे? खालील विधेसाठी विभाजित वर्तुळ काढा व आपले निष्कर्ष लिहा. इथं तुम्हाला आकडेवारी दिलेली आहे आणि पुढं पायरी क्रमांक 1 दिलेल्या विविध घटकांच्या आकडेवारीची बेरीज करा. आता या ठिकाणी तक्त्यामध्ये काय दिलं आहे? भारताची विविध देश प्रदेशात होणारी निर्यात टक्केवारीमध्ये दिलेली आहे. युरोपियन संघ, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, ओपेक, आफ्रिकी देश, आग्नेय आशियाई देश, कॅरिबियन देश आणि इतर. आता एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपल्याला टक्केवारी दिली जाते, टक्केवारी दिल्यानंतर दिलेल्या विविध घटकांच्या आकडेवारीची बेरीज, म्हणजे ह्या टक्केवारीची बेरीज ही एकूण किती येईल खाली? तर 100 येईल. कारण ज्यावेळेस टक्केवारी दिली जाते ती 100 पैकी दिली जाते. मग एकूण ज्यावेळेस बेरीज करतो त्यावेळेस ती किती येईल? 100% येईल. आता आल्यानंतर पायरी क्रमांक 2 दिलेल्या सूत्राचा वापर करून उपविभागांचे अंशात्मक मूल्य काढा. आता उपघटकाचे अंशात्मक मूल्य बरोबर एका उपघटकाचे मूल्य छेद एकूण उपघटकांची बेरीज गुणिले 360. आता पहिलं जे युरोपियन संघ आहे 22.3 हे आपण या ठिकाणी सोडवून बघूया. 22.3 एका उपघटकाचे मूल्य आहे युरोपियन संघ, छेद एकूण उपघटकांची बेरीज किती आहे आपली? 100 आहे आणि गुणिले 360. सोडवल्यानंतर किती येईल? 80.28 अंश येईल आणि राऊंड फिगर केल्यानंतर 80 येईल. म्हणजे अशा पद्धतीनं युरोपियन संघासाठी जे अंशात्मक मूल्य आहे ते 80 अंश एवढे येईल. आता आपण तक्ता काढूया. तक्त्यामध्ये ह्या सर्व देश आणि प्रदेश किंवा जे उपघटक आहेत त्यांचे अंशात्मक मूल्य काढून घेऊया. आता या ठिकाणी तक्ता आखून घेतलेला आहे, एकूण बेरीज लिहिलेली आहे. परत सूत्राचा वापर करून उपयोगाचे अंशात्मक मूल्य या ठिकाणी काढायचं आहे आणि राऊंड फिगरमध्ये या ठिकाणी लिहायचं आहे. तर पहिला आपण सोडवलेला आहेच. युरोपियन संघ 22.3 छेद 100 गुणिले 360 बरोबर येईल 80.28.
याचं राऊंड फिगरमध्ये किती येईल 80 येईल. आता दुसरं किती आहे अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि कॅनडा 20.1 आहे. आता 20.1 छेद 100 गुणले 360 बरोबर येईल 72.36. त्याचं राऊंड फिगरमध्ये 73 केलेलं आहे. आता तुम्हाला वाटेल की या ठिकाणी पॉईंटच्या पुढे 36 आहे 50पेक्षा कमी आहे आणि 73 कसं काय केलेलं आहे. तर ज्यावेळेस आपण याची बेरीज करतो त्यावेळेस सगळे जर आकडेवारी ही पॉईंटमध्ये आली तर आपल्याला टोटल बेरीज ही 360 करावी लागते. त्यामुळे आपण एखादी आकडेवारी जर 50च्या आसपास असेल म्हणजे 36 पासून 50 जवळ आहे म्हणून आपण पुढचा 73 सुद्धा घेऊ शकतो. कशासाठी शेवटची बेरीज आपली 360 झाली पाहिजे म्हणून आपण या ठिकाणी राऊंड फिगर 73 घेतलेलं आहे. या ठिकाणी 72.36 आहे 73 घेऊ शकतो. पण तुम्ही जर बेरीज चुकवायसाठी 73चं जर 74 घेत असाल 75 घेत असाल तर ते चुकीचं आहे. फक्त आपण 72च्या पुढं 73 घेऊ शकतो किंवा 72चं 72 ठेवू शकतो. आता यानंतर ओपेक बघा ओपेकचं 15% आहे. मग सूत्रामध्ये 15/100 गुणले 360 बरोबर 54 येईल. आता या ठिकाणी पूर्ण फिगर आलेला आहे. राऊंड फिगर सुद्धा किती येईल 54च येईल. परत आफ्रिकी देश किती आहे 4.5 आहे. 4.5 छेद 100 गुणले 360 अंश बरोबर 16.2 येईल. आता 16.2चा आपण 17 नाही घेऊ शकणार तर 16चा आपण किती घेणार 16 अंशच घेणार. आता यानंतर आग्नेय आशियाई देश 28.9 आहे. 28.9 छेद 100 गुणले 360 अंश बरोबर किती येईल 104.04. आता याचं राऊंड फिगर किती होईल 104 होईल. त्यानंतर कॅरेबियन देश किती आहे 2.2 2.2 छेद 100 गुणले 360 बरोबर येईल 7.92. आता 7.92चा राऊंड फिगर किती होईल 8 होईल कारण हे पॉईंटच्या पुढं 92 आहे म्हणजे जवळपास जास्त आहे म्हणजे राऊंड फिगर किती येईल 8 अंश होईल. त्यानंतर इतर जे देश आहेत ते 7% आहेत. ह्या किमती सूत्रामध्ये घालू 7/100 गुणले 360 बरोबर येईल 25.2. आता याचं राऊंड फिगर केल्यानंतर किती येईल 25 येईल. आता या सगळ्यांची बेरीज करायची. ही जर बेरीज आपली 360 अंश आली तर आपला हे जी आकडेवारी काढलेली आहे सोडवून ती बरोबर आहे. आता 360 अंश आलेली आहे. आता हे झाल्यानंतर परत एक छोटासा तक्ता आखून घ्यायचा. अनुक्रमांक देश प्रदेश नियतीची टक्केवारी आणि अंशात्मक मूल्य लिहायचं. जरी नाही लिहिलं डायरेक्ट आकृती काढली तरी चालेल. आता बघा पुढच्या पायरीमध्ये आपण हे लिहून घेतलेलं आहे. अनुक्रमांक देश प्रदेश निर्यातीची टक्केवारी अंशात्मक मूल्य. आता फक्त आपल्या या कॉलमचा विचार करून विभाजित वर्तुळ काढायचं आहे. मग त्या काढण्याच्या पद्धती पायरी आपल्याला माहिती आहेत. मग हे विभाजित वर्तुळ काढल्यानंतर हे अशा पद्धतीनं येईल. वरती नाव लिहायचं भारताची विविध देश प्रदेशात होणारी निर्यात टक्केवारी. तर त्या ठिकाणी इंडेक्स काढायचा किंवा सूची काढायची आणि जे अंशात्मक मूल्य आहे त्यानुसार ह्या वर्तुळाची विभागणी करायची. आता या ठिकाणी आकडेवारी जास्त आहेत. एकूण उपघटक किती आहेत 7 आहेत म्हणून या ठिकाणी दाखवताना सुद्धा बघा उपविभाग जास्त आहेत. 1 युरोपियन संघ, 2 अमेरिका व कॅनडा, परत ओपेक, नंतर आफ्रिकन देश, आग्नेय आशियाई देश, कॅरेबियन देश आणि इतर देश. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला हे दाखवावे लागतील. आता इंडेक्स काढताना किंवा सूची काढताना एक लक्षात ठेवायचं ह्या ठिकाणी रंग दिलेले आहेत. तुमच्याकडे काही एवढे रंगीत पेन नसतील. तुम्ही ह्याला वेगवेगळे शेडिंग जरी दिले तरी चालतील. डॉट डॉट द्यायचे, छोटे चौकोन काढायचे, अधिक चिन्ह काढायचं, गुणले चिन्ह काढायचं, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं शेडिंग आपल्याला देता येतं. हे आपण व्हिडिओ क्रमांक 1 मध्ये बघितलेलं आहे. आता यानंतर आपल्याला शेवटी वर्तुळ काढल्यानंतर निष्कर्ष काढायचा आहे. आता याचे निष्कर्ष कसे येतील बघा. आग्नेय आशियाई देशांशी भारताची निर्यात जास्त असून बघा आग्नेय आशियाई देश. आता आग्नेय आशियाई देशांसाठी हा रंग आहे म्हणजे हा सर्वात देश जास्त आहे. बघा आग्नेय आशियाई देश किती आहे 104 अंश आहे. म्हणजे आग्नेय आशियाई देशाशी भारताची निर्यात जास्त असून त्या खालोखाल युरोपियन संघ, अमेरिका व कॅनडा यांचा क्रमांक लागतो.
त्यानंतर बघा हा जो आहे तो युरोपियन संघ आहे. त्यानंतर हा जो रंग आहे तो कॅनडा आहे. तो ह्या आग्नेय आशियाई देशानंतर थोडासा कमी आहे, म्हणजे ह्यांचा क्रमांक लागतो. म्हणजे युरोपियन संघ 80% आहे, 80 अंश आहे. अमेरिकी संयुक्त संस्थाने 73 अंश आहे, म्हणजे त्यांचा नंतर क्रमांक लागतो. कॅरेबियन देशाशी भारताची निर्यात सर्वात कमी आहे. आता कॅरेबियन देशासाठी आपण कुठला रंग वापरला आहे बघा, या ठिकाणी कॅरेबियन देश हिरवा रंग. या ठिकाणी सगळ्यात जो छोटा तुम्हाला कुठला भाग दिसतो तर हा हिरवा रंग. म्हणजे कॅरेबियन देशाशी भारताची निर्यात ही सर्वात कमी असलेली आढळून येते. अशा पद्धतीनं निष्कर्ष हे लिहिता येतील. आता उदाहरण क्रमांक 3 बघितलं. आता यानंतर उदाहरण क्रमांक 4 काय म्हटले बघा, एका प्रदेशातील किती पर्यटक विविध गंतव्यस्थानांना गेले याचे वितरण खाली माहिती दाखवते. दिलेल्या विधेला विभाजित वर्तुळाद्वारे दाखवा आणि विधेचे विश्लेषण करा. आता या ठिकाणी एक तुम्हाला नवीन शब्द आहे, गंतव्यस्थानांना गेले. गंतव्यस्थानांना म्हणजे पर्यटन स्थळांना, कुठे कुठे भेटी दिल्या त्यांची आकडेवारी आपल्याला दिलेली आहे. मग गंतव्यस्थान म्हणजे कुठलं आहे, अभयारण्य आणि प्राणी संग्रहालय. पर्यटकांची संख्या किती आहे, या ठिकाणी 300 पर्यटकांनी भेट दिले. ऐतिहासिक स्मारकाला 200 पर्यटक, थीम पार्कला 350 पर्यटक, संग्रहालय आणि कला दालने यासाठी 150 पर्यटकांनी भेट दिली आहे. आणि नद्यांचे आणि समुद्रांचे किनारे भाग यासाठी 250 पर्यटकांनी भेट दिलेली आहे. तर यावर आधारित आत्ता आपल्याला विभाजित वर्तुळ काढायचं आहे. मग आपली पहिली पायरी कुठली असते, दिलेल्या विविध घटकांच्या आकडेवारीची बेरीज करा. आता ह्या आकडेवारीची आपल्याला खाली इथं बेरीज करायची आहे. मग ही जी बेरीज आहे ती बेरीज येईल 1250. आता दुसरी पायरी, खाली दिलेल्या सूत्राचा वापर करून उपविभागांचे अंशात्मक मूल्य काढा. सूत्र तुम्हाला माहीत आहे, उपघटकाचे अंशात्मक मूल्य बरोबर एका उपघटकाचे मूल्य छेद एकूण उपघटकांची बेरीज गुणले 360 अंश. आता आपण अभयारण्ये आणि प्राणी संग्रहालये यांची पर्यटकांची संख्या ही 300 आहे. ह्या उपघटकाचं मूल्य या ठिकाणी काढून घेऊया. बघा एका उपघटकाची संख्या किती आहे, 300 आहे. एकूण बेरीज किती आहे, 1250 आहे. 1250 घेतलं आहे खाली, गुणिले 360 अंश बरोबर किती येईल, 86.4 अंश येईल. आणि ह्याचं राऊंड फिगर केल्यानंतर 86 अंश. म्हणजे अभयारण्य आणि प्राणी संग्रहालय यांना अंशात्मक मूल्य हे 86 अंश आलेलं आहे. आत्ता आपण तक्ता काढून घेऊया आणि त्यामध्ये इतर जे उपघटक आहेत त्यांचे अंशात्मक मूल्य काढूया. आता तक्ता बघा, अनुक्रमांक, गंतव्यस्थानांची नावे, पर्यटकांची संख्या, सूत्राचा वापर करून उपविभागांचे अंशात्मक मूल्य आणि राऊंड फिगरमध्ये अंशात्मक मूल्य. आता पहिलं जे अभयारण्य आणि प्राणी संग्रहालय आहे याचं आपण काढलेलंच आहे. 300 छेद 1250. 1250 आपण काय घेतो, एकूण गुणले 360 अंश, 86.4 राऊंड फिगरमध्ये 86 अंश. आता ऐतिहासिक स्मारके किती आहे, 200. 200 छेद 1250 गुणले 360 अंश बरोबर किती येईल, 57.6 अंश. राऊंड फिगरमध्ये 58, कारण हे 5पेक्षा मोठा आकडा आहे, 6. त्यानंतर थीम पार्कसाठी किती आहे, 350. 350 छेद 1250 गुणले 360 अंश किती येईल, 100.8 अंश. राऊंड फिगरमध्ये 108 अंश येईल. त्यानंतर संग्रहालय आणि कला दालने 150 अंश. आता 150 छेद 1250 गुणले 360 अंश 43.2. याचं राऊंड फिगर किती येईल, 43च येईल. त्यानंतर बघा 250 आहे नद्यांचे आणि समुद्रांचे किनारे. 250 छेद 1250 गुणले 360 बरोबर 72 अंश. याचं राऊंड फिगर 72 अंश येईल. आता या ठिकाणी बघा तुम्ही म्हणाल 57.6 आहे, म्हणजे 50पेक्षा कमी आहे. परंतु पॉईंटच्या पुढं 5 जर असेल तर पुढचा अंक घेतात. म्हणजे इथं 6 दिसतं, ह्या 6च्या पुढं जर 0 दिलं, 60 दिलं तरी चालतं. इथं 8 आहे, 8च्या पुढं 0 दिलं तर 80 होतं, म्हणजे 50च्या पुढं जातं. म्हणून हे तर 58 घेतलं, लक्षात ठेवा. जर या ठिकाणी पॉईंटच्या पुढं जर एकच फिगर आली असेल म्हणजे 0.4 आले, 5पेक्षा कमी आहे, 86 घ्यायचा.
परत 0.6 आले, 5पेक्षा जास्त आहे, पुढचा आकडा 58 घ्यायचा. इथं बघा पॉईंटच्या पुढं 2 आहे, 5पेक्षा कमी आहे, म्हणून 43चं 43 ठेवलेलं आहे. म्हणजे जर एक आकडा पुढं आला पॉईंटच्या पुढं, तो जर 5पेक्षा मोठा असेल तर पुढचा अंक घ्यायचा, आणि 5पेक्षा कमी आहे बघा तर हाय तो अंक ठेवायचा. आता पॉईंटच्या पुढे 4 आहे, म्हणून 86चं आपण 86 ठेवलेलं आहे. अशा पद्धतीने राऊंड फिगर करून घ्यायची. आता बेरीज करायची. बेरीज केल्यानंतर 360 अंश आली पाहिजे, हे तुम्हाला माहिती आहे. जर 360 अंश आली नाही तर आपल्या ठिकाणी गणित कुठेतरी चुकलेलं आहे. आता या अंशात्मक मूल्याच्या आधारे आपण विभाजित वर्तुळ काढूया. आता आपण दुसऱ्या तक्त्यामध्ये अनुक्रमांक, गंतव्य स्थान, पर्यटकांची संख्या आणि अंशात्मक मूल्य लिहूया. आता आपण हे लिहून घेतलेलं आहे. गंतव्य स्थान, त्यांची नावं, पर्यटकांची संख्या, अंशात्मक मूल्य. आता फक्त आपण या कॉलमचा विचार करायचा, अंशात्मक मूल्य, आणि त्या आधारे विभाजित वर्तुळ काढायचे आहे. हे विभाजित वर्तुळ काढल्यानंतर ते अशा पद्धतीनं येईल. गंतव्य स्थानांना भेटी दिलेल्या पर्यटकांची संख्या, या ठिकाणी तुम्हाला पर्यटकांची जी गंतव्य स्थानं आहेत ते दिलेले आहेत. अभयारण्ये, प्राणी संग्रहालये, ऐतिहासिक स्मारके, थीम पार्क, संग्रहालय, कलादालने आणि नद्या आणि समुद्राचे किनारे. याच्यावरती सूची हा शब्द लिहायचा. मग अभयारण्य आणि प्राणी संग्रहालय हे यासाठी हा रंग वापरला आहे. ऐतिहासिक स्मारकासाठी हा वेगळा रंग आहे. थीम पार्कसाठी वेगळा रंग आहे. संग्रहालय, कलादालनासाठी पिवळा रंग आहे. नद्या आणि समुद्राच्या किनाऱ्यासाठी हा वेगळा रंग आहे. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं शेडिंग यासाठी वापरू शकता. आता हे झाल्यानंतर विभाजित वर्तुळ आपण काढलेला आहे. आता शेवटचा असतो मुद्दा कुठला, निष्कर्ष. आता निष्कर्ष कसा येईल बघा, पर्यटकांची थीम पार्कसाठी सर्वाधिक पसंती आहे. आता थीम पार्कसाठी हा रंग आहे 3 नंबरचा, म्हणजे हा रंग. म्हणजे थीम पार्कचं किती आले अंशात्मक मूल्य, 101 आलेलं आहे. म्हणजे थीम पार्कला पर्यटकांनी जास्त भेटी दिलेल्या आहेत. म्हणून आपण निष्कर्ष काय लिहिला आहे, पर्यटकांची थीम पार्कसाठी सर्वाधिक पसंती आहे. त्यानंतर कमी जास्त प्रमाणात सर्व पर्यटन स्थळांना भेटी देणाऱ्या पर्यटकांची संख्या समान दिसून येते. आता हे जर सोडलं तर या ठिकाणी तुम्हाला बघा हा कॉलम, हा थोड्याफार फरकानं आपल्याला जवळपास सारखाच दिसून येतो. म्हणून आपण काय म्हटलं आहे की इतर पर्यटन स्थळांना भेटी देणाऱ्या पर्यटकांची संख्या ही समान दिसून येते. आता आपण सरावासाठी दिलेलं जे उदाहरण क्रमांक 4 आहे ते बघितलं आहे. आता उदाहरण क्रमांक 5 हे पान नंबर 104 वरती आहे. खाली दिलेले विदा शहरातील भूमी उपयोजनाचे वर्गीकरण दर्शविते. विभाजित वर्तुळे वापरून विधेचे सादरीकरण करा. विधेचे विश्लेषण करा. या ठिकाणी उपघटक आहेत भूमी उपयोजन, निवासी, व्यावसायिक, औद्योगिक, शेती, मोकळी जागा, संमिश्र, आणि भूमीची टक्केवारी दिलेली आहे. आता आपण भूमी उपयोजनाची, ग्रामीण भूमी उपयोजन, नागरी भूमी उपयोजन हे थिअरीच्या पेपरमध्ये बघितलं आहे. त्यावर आधारितच तुम्हाला या ठिकाणी आकडेवारी दिलेली आहे. मग आता भूमीची टक्केवारी दिलेली असताना ज्यावेळेस आपण पायरी क्रमांक 1 दिलेल्या विविध घटकांच्या आकडेवारीची बेरीज करा असं म्हणतो, तर यांची एकूण बेरीज किती येते, टक्केवारी असल्यानंतर 100 येते. मग आपण इथं एकूण बेरीज केलेली आहे, किती आलेली आहे, 100 आलेली आहे. आता आपली पायरी क्रमांक 2 सूत्राचा वापर करायचा आणि उपविभागांचे अंशात्मक मूल्य काढायचे आहे. पहिलं निवासी जे आहे त्याचे काढूया. अंशात्मक मूल्याचे सूत्र एका उपघटकाचे मूल्य छेद एकूण उपघटकांची बेरीज गुणिले 360 अंश. आता पहिलं जे निवासी आहे ते आहे 52. उपघटक किती घेतलेलं आहे, मूल्य 52. एकूण किती बेरीज आहे, 100 गुणिले 360 बरोबर 187.2 येईल. राऊंड फिगर केल्यानंतर 187 अंश. आता यानंतर दुसरे जे उपघटक आहेत त्यांचे अंशात्मक मूल्य आपण तक्त्यामध्ये काढूया. आता या ठिकाणी अनुक्रमांक आहे, भूमी उपयोजन आहे, भूमीची टक्केवारी आहे. सूत्राचा वापर करून अंशात्मक मूल्य या ठिकाणी काढायचं आहे आणि राऊंड फिगरमध्ये अंशात्मक मूल्य या ठिकाणी लिहायचं आहे. तर पहिलं निवासी 52% हे आपण काढलेलं आहे. 52/100 गुणिले 360 अंश बरोबर 187.2 बरोबर 187 अंश राऊंड फिगरमध्ये येईल. दुसरे व्यावसायिक किती आहे, 15 आहे.
म्हणून 15/100 गुणले 360° बरोबर 54°. याचा राऊंड फिगर किती येईल? 54च येईल. त्यानंतर औद्योगिकसाठी किती वापरले क्षेत्र? 8% वापरलं आहे. मग 8/100 गुणुले 360° बरोबर 28.8. आता बघा पॉईंटच्या पुढं 8 आहे म्हणून आपण किती घेणार? याचं 29 घेणार. राऊंड फिगर याचं 29. त्यानंतर शेतीसाठी किती क्षेत्र वापरलं आहे? 2%. हे आपण किमती घालू. 2/100 गुणले 360° बरोबर 7.2. याचं राऊंड फिगर किती येईल? आता 7.2 आहे. म्हणजे हे जे 2 आहे ते 5पेक्षा कमी आहे म्हणून आपण 7° जसं आहे ते राऊंड फिगरमध्ये घेतलेलं आहे. यानंतर किती आहे? मोकळी जागा 5%. 5/100 गुणले 360 बरोबर 18°. आता ही पूर्णांकात आलेलं आहे म्हणजे राऊंड फिगरसुद्धा किती येईल? 18° येईल. आता संमिश्र किती आहे? 18% आहे. आता हे सूत्रामध्ये घातल्यानंतर 18/100 गुणले 360° बरोबर 64.8. आता 64.8 आहे पण आपण पुढचा अंक घेणार किती? 65°. आता यांची बेरीज केल्यानंतर किती यायला पाहिजे? 360°. हे जर 360° आली तर आपली ही आकडेवारी सोडलेली गणित बरोबर आहेत. आता अंशात मूल्य काढलेलं आहे. यानंतर आपण काय करतो? विभाजित वर्तुळ काढतो. या ठिकाणी आपण अंशात मूल्य लिहून घेतलेलं आहे. यावर आधारित विभाजित वर्तुळ काढल्यानंतर हे विभाजित वर्तुळ अशा पद्धतीने येईल. मग आता बघा इथं आपण निवासासाठी वेगळा रंग वापरला आहे. व्यावसायिक, औद्योगिक, शेती, मोकळी जागा आणि संमिश्र. ह्याच्यावरती इथं इंडेक्स किंवा सूची हा शब्द लिहायचा. आता याचा निष्कर्ष काढायचा आहे. आता निष्कर्ष तुम्हाला बघा लगेच कळेल निष्कर्ष कसा आहे. सगळ्यात जास्त कशासाठी जागा व्यापलेली आहे? तर निवासी क्षेत्रासाठी. म्हणजे ज्यावेळेस आपण शहरातील भूमी उपयोजन बघतो त्यावेळेस शहरामधील निवासी भूमी उपयोजनासाठी सर्वाधिक क्षेत्र वापरले जाते. म्हणजे शहरामध्ये जास्त घरांची संख्या आढळून येते. त्यानंतर मग व्यवसायासाठी खालोखाल हे क्षेत्र आहे. परत औद्योगिक हे, नंतर शेती. बघा आता निवासासाठी वापरलेले क्षेत्र आहे हे क्षेत्र निम्म्यापेक्षा जास्त आहे. म्हणजे इथं बघा 187° आहे आणि 52% आहे म्हणजे 50च्या पुढं आहे. 187° म्हणजे 180°पेक्षा जास्त आहे म्हणजे निम्म्यापेक्षा हे जास्त आहे. बघा तुम्हाला दिसतं. परत रेष मारली तर खाली अशी येईल म्हणजे एवढं क्षेत्र हे निम्म्यापेक्षा जास्त आहे. तसेच शहरामध्ये शेतीसाठी सर्वात कमी क्षेत्र वापरले जाते. शेतीसाठी रंग कुठला आहे? बघा पिवळा. पिवळा रंग तुम्हाला किती भाग दाखवतो? बघा हा छोटासा दाखवतो. म्हणजे शहरामध्ये गेलेले आहेत व्यक्ती आणि त्या ठिकाणी शेती करतात असं होत नाही. तर शहरामध्ये शेतीखाली जे क्षेत्र असतं ते सर्वात कमी असतं. फक्त 2% आहे आणि अंशात मूल्य 7° आहे. म्हणजे हे क्षेत्र सर्वात कमी आढळून येते. आता आपण उदाहरण क्रमांक 5 बघितलं आहे. आता आपल्याला उदाहरण क्रमांक 6 शेवटचं उदाहरण बघायचं आहे. एका प्रदेशात विविध प्राकृतिक भूरूपांची किती भूमी व्यापली आहे याची माहिती पुढील कोष्टकात दिली आहे. विभाजित वर्तुळाच्या मदतीने विधा दर्शवा आणि विश्लेषण करा. आता ही सुद्धा आकडेवारी म्हणजे प्राकृतिक जी भूरूपं आहेत, डोंगरासाठी किती टक्के आहे, मैदानासाठी किती टक्के, पठारासाठी किती टक्के, अति उंच पर्वत किती टक्के आहे, हे टक्केवारीमध्ये दिलेलं आहे. टक्केवारीमध्ये देतात त्यावेळेस बेरीज करताना अडचण येत नाही. त्यांची एकूण घटकांची आकडेवारीची बेरीज ही 100 येते. म्हणून एकूण जी बेरीज आहे ती 100 आलेली आहे. आता आपलं दुसरी पायरी दिलेल्या सूत्राचा वापर करायचा आणि अंशातून मूल्य काढायचं. सूत्र दिलेलं आहे. एका उपघटकाचे मूल्य छेद एकूण उपघटकांची बेरीज गुणले 360. आता पहिल्यांदा डोंगर किती टक्के आहे? 10. ह्याचं आपण अंशात मूल्य काढूया. 10/100 गुणले 360° बरोबर 36 येईल. आता हा पूर्णांकात आलेला आहे म्हणजे आपल्याला राऊंड फिगरसुद्धा किती येईल? 36° येईल. आता यामध्ये आपल्याला किती आकडे आहेत? 4च आहेत म्हणजे काढायला सोपं आहे. आता आपण तक्त्यामध्ये सगळ्या उपघटकांचे अंशात मूल्य काढूया. अनुक्रमांक 4 डोंगर, मैदानी, पठार, अतिउंच पर्वत हे उपघटक आहेत आणि टक्केवारी दिली आहे. या ठिकाणी सूत्राचा वापर करून अंशात मूल्य काढायचं आहे. थोडं राऊंड फिगरमध्ये लिहायचं आहे. आता पहिलं काढलं आहे आपण 10/100 गुणले 360 बरोबर 36°. राऊंड फिगरमध्ये 36°. परत मैदानी किती आहेत?
40% आहेत. 40/100 गुणिले 360 बरोबर किती येईल? 140 अंश. हे पूर्णांकात आहे, 140 अंश येईल. त्यानंतर पठार किती आहेत? 30% आहेत. 30/100 गुणिले 360 अंश बरोबर 36. राऊंड फिगरमध्ये सुद्धा 36 येईल. सॉरी, या ठिकाणी राऊंड फिगरमध्ये थोडंसं चुकलेलं आहे बघा. या ठिकाणी राऊंड फिगरमध्ये तुम्हाला 108 अंश दिलेला आहे. या ठिकाणी 36 येत नाही. या ठिकाणी किती येतं? 108 अंश येतं. या ठिकाणी चुकून हा वरचा आहे तो इथं लिहिलेला आहे. या ठिकाणी किती आहे? 108 अंश आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा अति उंच पर्वत, या ठिकाणी किती आहेत? 20% आहेत. हे सोडवल्यानंतर 20/100 गुणुले 360 अंश हे केल्यानंतर किती येईल? 72 अंश येईल. 72चं राऊंड फिगर 72 येईल. आता या सगळ्यांची बेरीज केल्यानंतर ही जी बेरीज आहे ही बेरीज किती येईल? 360 अंश येईल. जर बेरीज बरोबर आली तर आपली ही आकडेवारी किंवा गणित हे बरोबर आहेत. आता हे सोपं आहे. आता आपण हे अंशातून मूल्य घेऊया. 4 भाग आपल्याला दाखवायचे आहेत आणि ते दाखवून आपण विभाजित वर्तुळ काढूया. या ठिकाणी आपण लिहून घेतलं आहे तक्त्यामध्ये अनुक्रमांक, प्राकृतिक भूरूपे, भूमीची टक्केवारी आणि उपघटकांचे अंशात्मक मूल्य. आता यावर आधारित विभाजित वर्तुळ काढल्यानंतर हे अशा पद्धतीनं येईल. वरती नाव लिहायचं, प्राकृतिक भूरूपांची भूमीची टक्केवारी. पहिलं डोंगर आहे त्यासाठी हा रंग, मैदानासाठी हा रंग आहे, पठारासाठी हा रंग आहे आणि अति उंच पर्वतासाठी हा रंग आहे. 4 उपघटक आहेत. आता हे दाखवल्यानंतर निष्कर्ष काढायचा आहे. आता निष्कर्षामध्ये बघा तुम्हाला सर्वात जास्त कुठला दिसतो? त्या ठिकाणी हा जो मैदानी आहे तो जास्त आहे आणि 2 नंबरला पठारे आहे. म्हणजे या ठिकाणी ही जे तुम्हाला आकडेवारी दिली आहे त्या ठिकाणची जी जमीन आहे ती जमीन तुम्हाला जास्तीत जास्त ही कशी असेल तर सदर प्राकृतिक भूरूपामध्ये मैदानाचे क्षेत्र सर्वाधिक असून डोंगराचे क्षेत्र सर्वात कमी आहे. बघा डोंगराचे क्षेत्र किती आहे? छोटंसं आहे या ठिकाणी, एवढंच म्हणजे ते कमी आहे. त्यामुळे सदर आकडेवारी असलेला भूप्रदेश हा मैदानी व पठारी असल्याचे दिसून येते. म्हणजे ही आकडेवारी दिलेला जो भूप्रदेश आहे तो मैदानी किंवा छोटीशी त्या ठिकाणी पठारं असले आढळून येतात, कारण मैदानाचं आणि पठाराचं क्षेत्र या ठिकाणी जास्त आहे. अशा पद्धतीने तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये जी सर्व उदाहरणे सरावासाठी दिली आहेत ती तुम्हाला या ठिकाणी सोडवून दिली आहेत. तुम्ही ही सर्व भूगोलच्या जर्नल्समध्ये लिहायची आहेत. तुम्ही हा यूट्यूब चॅनल अजून जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण यावर तुम्हाला भूगोल विषयाचे दर्जेदार व्हिडिओ बघायला मिळणार आहेत. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.